हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पापाला कोणती शिक्षा ठरलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मुख्य 7 नरक कोणते ते बघणार आहोत. 1. रौरव. 2. महारौरव. 3. अतिशीत. 4. निकृतन. 5. अप्रतिष्ठा. 6. असिवपत्र पवन. 7. तप्त कुंभ. हे 8 प्रकारचे नरक आपण पाहिले आहे. आज आपण मुख्य 8 नरकांबद्दल जाणून घेणार आहोत. मुख्य 8 नरक कोणते, त्यांचे प्रकार व नावे आज आपण जाणून घेणार आहोत. 8 नरक. 1. तामिश्र. 2. अंतःशिश्र. 3. रौरव. 4. महारौरव. 5. कुंभीपाक. 6. कालसूत्र. 7. आसिवपवन. 8. सकुरमुख. 9. अंधकूप. 10. मिभोजन. 11. संदेश. 12. तप्तभूमी. तप्तसूर्मी. 13. वज्रकटकशल्मली. 14. वैतरणी. 15. पुयोद. 16. प्राणारोध. 17. विषसन. 18. लालभक्ष. 19. सारमियादन. 20. अविची. 21. अयपान. 22. शरकर्धम. 23. रक्षगणभो. 24. शूलप्रोत. 25. दंतशुक. 26. अवनिरोधन. 27. पर्यावर्तन. 28. सूचीमुख. हे सर्व 28 प्रकारचे नरक व त्यांची नावे आहेत. हे नरकाचे प्रकार अति कठीण आहे. अतिशय. तामिश्र नरक. जो व्यक्ती दुसऱ्याची संपत्ती, पती आणि मुले चोरतो, दुष्कर्म करतो, तो हा नरक भोगतो. या नरकात भयंकर अंधार आहे. येथे प्राण्याला बेशुद्ध होईपर्यंत लाठीने मारून त्याचा छळ केला जातो आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा पुन्हा त्याला यमदूताकडून छळ केला जातो. हा क्रम कित्येक वर्ष चालू असतो. अंतःशिश्र नरक. जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो तो या नरकात जातो. येथे प्राण्याला अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागतात. रौरव नरक. रौरव नावाचा नरक इतर सर्व नरकांहून अधिक भयानक आहे. जो माणूस खोटी साक्ष देतो आणि खोटे बोलतो तो या नरकात जातो. अशी व्यक्ती जी स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी इतर सजीवांचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो, तो अभिमान नरकाची यातना भोगतो. येथील जमीन उष्ण अंगारासारखी असते. यमदूत पापींना त्या अंगारामध्ये टाकतात आणि त्या धगधगत्या अग्नीने जळून पापी इकडे तिकडे धावत असतो. महारौरव नरक. जो मनुष्य केवळ स्वतःच्या शरीराचे पालनपोषण करतो आणि इतराच्या दुःखाची पर्वा करत नाही, तो या नरकाची यातना भोगतो. फक्त माझा आणि माझा विचार करणारे स्वार्थी लोक असतील तर त्यांना या नरकाची यातना भोगावी लागेल. तेथील जमीन तांब्या रंगाची आहे. त्याच्या आगी खाली सतत धगधगत राहते आणि पाप्यांना ती खूप भीतीदायक वाटते. यमदूत पापी माणसाचे हातपाय बांधतात आणि त्याला तेथे टाकतात. वाटेत कावळा, बगळा, लांडगा, घुबड, डास, विंचू इत्यादी प्राणी असतात आणि ते प्राणी त्या पाप्याला खाण्यासाठी येत असतात. कुंभीपाक नरक. जी व्यक्ती केवळ जिभेच्या चवीसाठी प्राणी खातो किंवा मारतो तो या नरकात जातो. येथे ते तेलाच्या प्रचंड भांड्यात उकळले जातात आणि त्या उकळलेल्या तेलात पाप्यांना शिजवले जाते. कालसूत्र नरक. जी व्यक्ती आपल्या आईवडिलांशी गैरवर्तन करते, त्यांच्यावर हात उचलते, धर्मग्रंथावर टीका करते किंवा देवाकडे बोट दाखवते, त्याला हा नरक दिला जातो.
हा नरक अत्यंत उष्ण आहे. या नरकाची भूमी तांब्यासारखी लाल आहे आणि वर सूर्याच्या उष्णतेमुळे आणि पृथ्वीवरून निघणाऱ्या ज्वालांमुळे त्या पाप्याला खूप यातना सहन कराव्या लागतात. आसी पवन नरक. धर्माच्या नावाखाली ढोंग करणाऱ्या किंवा वेदशास्त्र आणि पुराणाकडे बोट दाखवणाऱ्या या नरकात टाकले जाते. या भयंकर नरकात 7 सूर्य नेहमी त्याच्या हजारो किरणांनी जळत असतात. त्यामुळे तेथील पापींना प्रत्येक क्षणी वेदना होत असतात. अत्यंत क्रूर मांसाहारी कुत्रे येथे फिरत असतात. त्यांना मोठे तोंड, मोठे दात आहेत आणि ते वाघासारखे मजबूत आहे. उष्णतेने तापलेल्या पृथ्वीच्या आगीने पापींचे दोन्ही पाय जळून जातात. खूप थंड हवा किंवा तिथे वाहायला लागते. यामुळे तलवारीसारखी तीक्ष्ण धार असलेली पाने त्या पाप्यांवर पडतात. त्यामुळे त्या पाप्यांच्या शरीरावर खोल घाव बनतात. तसेच खोलवर जखमा देखील बनतात. सकूरमुख नरक. जर एखादी व्यक्ती एखाद्या राज्यावर राज्य करत असेल किंवा राज्यात उच्च पदावर असेल आणि पैशाचा लोभी असेल तर त्याला सुकरमुख नावाच्या नरकात टाकले जाईल असे समजावे. या नरकात प्रथम त्या प्राण्याला यमदूताच्या पायाने चिरडले जाते. नंतर कोहळूमध्ये उसाप्रमाणे ठेचले जाते. ही शिक्षा त्यांना कित्येक वर्ष दिली जाते. अंधकूप नरक. हे नरक अशा प्राण्यांसाठी आहे जे निर्दयीपणे जीवांना मारतात किंवा त्यांच्यावर अत्याचार करतात. या नरकात त्या प्राण्याला अंधाराने भरलेल्या विहिरीत ढकलले जाते, जिथे सिंह, वाघ, गरुड आणि विंचू सारखे विषारी प्राणी राहतात. या सजीवांच्या शिक्षेचा कालावधी संपेपर्यंत पाप्यांना सतत वेदना सहन कराव्या लागतात. भीमोजन नरक. जे अन्नातून पहिली भाकरी गायीसाठी काढत नाहीत, गायीची सेवा करत नाहीत, पाहुण्यांची सेवा करत नाही आणि रोज देवाला अन्न अर्पण करत नाहीत, त्यांच्यासाठी हा नरक आहे. हा नरक 1,00,000 योजना रुंद आहे. इथे पाप्याला कीटकांनी भरलेल्या खड्ड्यात टाकले जाते आणि तो त्या नरकात ते किडे खातो. संदेश नरक. जो ब्राह्मण आपला धर्म विसरून चोरी करतो, गैरवर्तन करतो, मांसाहार करतो किंवा दारू पितो, तो या नरकात जातो. या नरकात त्या पापी ब्राह्मणाच्या अंगावर वितळलेले लोखंड ओतले जाते. तप्तसुर्मी नरक. जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी व्यभिचार करत असेल तर यमदूत त्याला तप्तसुर्मी नावाच्या नरकात घेऊन जातो. या नरकात तो पापी जीव अग्नीने लाल झालेल्या लोखंडाच्या मूर्तीभोवती गुंडाळला जातो. वज्रकटक शल्मली नरक. जर माणूस कोणावर अत्याचार करतो येथे त्याला वज्रकंटक शल्मली नरकात टाकले जाते. या नरकात प्रचंड मोठे वृक्ष आहेत. या झाडावर अनेक टोकदार काटे आहेत. पापी आत्मा या काट्यावरून ओढला जातो, ज्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर छिन्नभिन्न होते. त्यामुळे तो जोरजोरात ओरडतो. वैतरणी नदी. जे लोक उच्चभ्रू कुटुंबात जन्मल्याचा अभिमान बाळगतात, मनमानी पाप करतात आणि धर्मभ्रष्ट करतात, ते वैतरणी नदीत पडतात. ही नदी मल, मूत्र, मांस, हाडे, पू, रक्त इत्यादींनी भरलेली आहे आणि त्यात विविध प्रकारचे विषारी प्राणीही आहेत, जे त्या पापी जीवाला खूप त्रास देतात. पुयोद नरक. शास्त्राने सांगितलेल्या नियमांचा पालन न करता नाना प्रकारची घाणेरडी कृत्ये करणाऱ्यांना या नरकात पाठवले जाते. या नरकात पापी आत्म्याला पू, रक्त, विष्ठा इत्यादीने भरलेल्या तलावात टाकले जाते. अनेक वर्षे घाणीने भरलेल्या त्या तलावात ते कुजत राहतात. प्राणारोध नरक. जे शास्त्राविरुद्ध वागून प्राण्यांची हत्या करतात आणि स्वतःला श्रेष्ठ समजतात, त्यांना या नरकात टाकले जाते. येथे यमदूत बाणांनी त्यांच्या शरीराला लक्ष्य करतात आणि त्यांना छेदतात. ढोंगी लोक जे पाखंड पसरवतात आणि निर्दयीपणे प्राण्यांचा बळी देतात, त्यांना या नरकात आणले जाते. ज्याप्रमाणे त्या पाप्याने प्राण्यांचा बळी दिला, त्याचप्रमाणे यालाही छळले जाते. लालभक्ष नरक. हे नरक त्या पुरुषांचे आहे जे आपल्या पत्नीला वीर्य पिण्यास सांगतात. या नरकाच्या खाली लालभक्ष नावाच्या विषाने भरलेला एक विशाल सागर आहे, ज्यामध्ये पापी ठराविक कालावधीसाठी राहतो.
सारमिया नरक. या नरकात विषप्रयोग, सामूहिक हत्या, उच्च पदावर विराजमान असताना वाईट कृत्य करणाऱ्यांना या नरकात टाकले जाते. येथे खूप मोठे आणि भयंकर दात असलेले शेकडो कुत्रे आहेत जे एकाच वेळी त्या पापी आत्म्याला मारतात आणि त्यांचे मांस खातात. अयपान नरक. जे पैशासाठी खोटी साक्ष देतात, व्यवसायात जास्त खोटे बोलतात किंवा खोटे प्रलोभन देतात ते या नरकात पडतात. या नरकात पापींना 100 योजनांच्या उंचीवरून खाली पाडले जाते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे अवयव फाडून पुन्हा जोडले जातात. या क्रमाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. शरकर्दम नरक. नियम आणि व्रत मोडणाऱ्यांना हा नरक मिळतो. या नरकात यमदूत पापी जीवांच्या छातीवर बसून त्याला वितळलेले लोखंड प्यायला लावतात. रक्षोगण भोजन नरक. जो माणूस आपल्या अभिमानामुळे आपल्या वडिलांचा आदर करत नाहीत, आपल्या पालकांचा आदर करत नाहीत आणि आपल्या शिक्षकांचा आदर करत नाही, तो या नरकात पडतो. येथे पाप्याला उलटे टांगून यमाच्या दूतांनी अनेक प्रकारच्या वेदना दिल्या जातात. या नरकात यक्ष, राक्षस, देव, भैरव इत्यादी प्राणी व मानवांचा बळी देणारी व्यक्ती त्याला या नरकात टाकले जाते. शूलप्रोत नरक. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्राण्याचा छळ केला किंवा त्याच्यावर हिंसा केली तर त्या पाप्याला शूलप्रोत नावाच्या नरकात पाठवले जाते. या नरकाच्या खाली त्या पाप्याला त्याच प्राण्यांच्या नखांनी टोचले जाते. दंडशुक नरक. इतर सजीवांना वेदना होणाऱ्या क्रूर मानवांना त्यांच्या मृत्यूनंतर दंडशुक नावाच्या नरकात पाठवले जाते. तेथे अनेक डोके असलेला विषारी साप त्या पापी आत्म्याला गिळतो. अवनिरोधन नरक. जो व्यक्ती कोणाच्या पत्नीचे किंवा मुलाचे अपहरण करतो त्याला अवनिरोधन नरक दिला जातो. येथील वातावरण विषारी वायूंनी भरलेले आहे. पर्यावर्तन नरक. जर कोणी साधू किंवा आपल्या दारात येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करतो तर ती व्यक्ती या नरकात पडते. येथे कोंबडा, गिधाड आणि लहान पक्षी त्यांच्या चोचीने त्या पाप्याला फाडून खातात. सूचिमुख नरक. जो धनाचा अभिमान बाळगतो, जो नानाविध पापे करून धनसंचय करतो आणि जो पैशाला जास्त महत्त्व देतो, तो सूचिमुख नावाच्या नरकात जातो. येथे यमराजाचे दूत पापी आत्म्याचे शरीर मोठ्या सुयांनी शिवतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपण 28 नरकाचे प्रकार पाहिले आणि त्यानुसार मानवाला कशा प्रकारे शिक्षा होती हेही आपण जाणून घेतले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.